नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला गरिबी का येते त्याचं कारण आहे। गरीब माणूस का होतो? साधं सोपं आणि सरळ त्याच्यातलं उत्तर आहे की खर्च जास्त आणि उत्पन्न कमी। साधी गोष्ट आहे, सिंपल उदाहरण आहे। गरिबी येण्याचं कारण मुख्य कारण आहे की आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त। आता हे आपल्याच हातात आहे मित्रांनो। उत्पन्न वाढवायचं पण आपल्या हातात आहे आणि खर्च करायचं पण आपल्याच हातात आहे। दोन्ही आपल्याच हातात असतं। मग आपल्या हातात असून असं का होतं? कारण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायला किंवा त्याला महत्त्व नाही दिलं किंवा त्याला त्याची वेळोवेळी त्याची दखल नाही घेतली, तरच असे गंभीर परिणाम होतात। आता बघा, बऱ्याच व्यक्तीला काय वाटतं, जास्त मुलं असली, पूर्वीच्या काळात हा कन्सेप्ट होता, जास्त मुलं असली की जास्त फायदा होतो, संपत्ती आहे। मित्रांनो, एका साईडला बघितलं तर बरोबर आहे, परंतु दुसऱ्या साईडला जर त्याचा विचार केला तर एक मूल जन्माला येऊन तो कमवेपर्यंत किती खर्च लागतो? म्हणजे व्यवसायासारखंच आहे सगळं हे गणित। तुम्ही बारीक अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सगळे उत्तर सापडतील। बिझनेसमध्ये जसं भांडवल लावलं जातं किंवा मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील होतात, तोपर्यंत किती खर्च येतो? आपण कॅल्क्युलेशन करत नाही, म्हणूनच आपण मागं पडतो। कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही। अविचारानं आयुष्य संपत जातं आणि शेवटी कळायला लागते की नुकसान झालं। मित्रांनो, ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे। आपण एखादं मूल डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर, कलेक्टर, तहसीलदार, काय जे कुठलंही होतं किंवा एखादा उद्योगपती बनतो, तर त्याच्यावर किती खर्च केला जातो? म्हणजे गुंतवणूकच आहेत ना। आणि आपण नोकरी एखादी लागली तर परत आपल्याला पैसे घरी बसून मिळत नाहीत, काम करावं लागतं। म्हणजे आपण माणसाच्या जीवनामध्ये 3 धोके आहेत, एक डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज। डेथ तर होणारच आहे, पण टाईम माहीत नाही, अनसर्टन आहे, टाईम इज अनसर्टन। परंतु मित्रांनो, अपंगत्व आणि मोठा आजार ह्या गोष्टी सांगू शकत नाही। ॲक्सिडेंटनं अपंग होणे, कुठल्याही गोष्टी। माणूस अशी संपत्ती आहे की निसर्गातनं तयार झाले, परमेश्वराची देणगी आहे। त्याची फॅक्टरी नाही, त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, परंतु त्याच्यावर लोडिंग वाढते, खर्च वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात आणि इन्कमची गॅरंटी कसलीच नाही। तर ह्याला एकच पर्याय आहे मित्रांनो, इन्शुरन्स। पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती, 3-4 भाऊ एकत्र राहायचे। एखाद्या भावाचं काय झालं तर दुसरा भाऊ, दुसरे 2-3 भाऊ ते कुटुंब पूर्ण सांभाळायचे, जिम्मेदारी घ्यायची, त्याचं मुलांचं शिक्षण, लग्न। तो कन्सेप्ट अगदीच चेंज झालेला आहे, आता अजिबात राहिलेलं नाही। आता एकत्र असेल तरीसुद्धा ऐन वेळेस ते वेगळं राहतील, अशी सध्याची परिस्थिती आहे। मला एक म्हणायचे की जसं काळ बदलवते तसं आपण प्लॅनिंग नाही बदललं तर आपल्या डोळ्यात देखत आपलं नुकसान होईल आणि शेवटी कळून उपयोग होत नाही। त्यासाठीच हा व्हिडिओ ऐका तुम्ही आणि पर्यायी योजना शोधा। आता सध्याच्या काळामध्ये इन्शुरन्स, 2 प्रकारचे इन्शुरन्स असतात, एक मेडिक्लेम आणि LIC मेन। तसे प्रकार भरपूर आहेत, परंतु ही 2 हत्यारं, इन्स्ट्रुमेंट आपल्याला जीवन लढण्यासाठी, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी निसर्गावर मात करून तुम्हाला दिलेले हत्यार आहेत। आणि हे घेण्यासाठी तुम्हाला तुमची वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे, हेल्थ चांगली पाहिजे, नंतर पैसे, 3 गोष्टीची कंडिशन पूर्ण करावं लागते। आता आपलं वय पण वाढत चाललं आहे आणि हेल्थ आपली कशी राहिली कुणी सांगू शकत नाही। म्हणजे हे घेण्यासाठी उशीर करू नये, टाळाटाळ करू नये। म्हणजे कधीही घेता येत नाही, कुणालाही घेता येत नाही। त्याचे काही क्रायटेरिया आहे, त्याचे काही पात्रता असतात मित्रांनो, आणि ह्या पात्रता दिवसेंदिवस अपात्र होतात। आता गेली 25 वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय, कित्येक लोकांना मी इन्शुरन्स देऊ शकत नाही। आता भारताची पॉप्युलेशन जवळपास 150 कोटी आहे, सगळ्याला आपण इन्शुरन्स देऊ शकत नाही। त्याचं कारण आहे, काही लोकांचं वय संपलेलं आहे, काही लोकांचं मोठा आजार आहे, ॲक्सिडेंट आहे, ऑपरेशन। दरवर्षी आम्ही कित्येक पॉलिसी आमच्या रिजेक्ट होतात मित्रांनो। मग तुम्हाला हे सावध होण्यासाठी व्हिडिओ आहे। तुमची जर हेल्थ चांगली असेल, वय कमी असेल तर आता ताबडतोब फोन करा आणि बुक करा। आपल्याला EMI पद्धतीनं पण पैसे भरता येतात आणि मोठी गॅरंटी मिळते। आपल्या जीवनातलं इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि लॉस ॲग्रीमेंट, दोन्ही, नुकसानीचा करार आणि उत्पन्नाचा करार, दोन्ही करार होतात। उत्पन्नाचा करार LIC ऑफ इंडिया आणि लॉस ॲग्रीमेंट स्टार हेल्थ, दोन्ही गरजेचं आहे। एक ॲग्रीमेंट करून बरेच लोक एक करतात, एक दुसरं करत नाही, तर काही फायदा होत नाही। एकाची आलेले पैसे दुसऱ्याला रिकव्हरी करावं लागतात, म्हणजे आपलं लेवल होतं, म्हणजे न काढल्यासारखं इन्शुरन्स। तर मित्रांनो, संपत्ती जी असते ना, ते तयार करण्यासाठी, जसं घर, जागा, जमीन घ्यायचे, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, कुठलीही गुंतवणूक, सोनं, चांदी,
त्याला आपल्याला पैसे ठेवावं लागतं. तसंच आहे माणसाचं जे इन्कम जनरेट होतं ना त्याच्यासाठी सुद्धा खर्च करावा लागतात. बऱ्याच व्यक्तीला हे लक्षात येत नाही. आपण थोडे थोडे पैसे खर्च करतो, मुलांना शिकवतो, नंतर मुलगा डॉक्टर इंजिनियर वकील होतो किंवा काम करण्यासाठी तो मोठा होतो, पात्र होतो. खर्च तर आहेच, परंतु दुसऱ्या साईडला इन्कमची गॅरंटी नसते. जसं एखाद्या शाळा कॉलेजमध्ये आपण चांगला अभ्यास करत असाल, शिक्षणाला खर्च आईवडील करतात, तरी पासची गॅरंटी नाही, नोकरीची गॅरंटी नाही. जसं शेतकरी शेतात ज्वारी पेरतो, धान्य पेरणी करतो ना, त्याची गॅरंटी नाही. मग मला सांगा, किंवा हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेतो, गॅरंटी नाही. मग सगळीकडे गॅरंटी नाही असं आहे. मग आपल्याला जीवनात कुठला तर दिलासा आहे का? आहे मित्रांनो. LIC ऑफ इंडियाचा पैसे भरले की गॅरंटेड तुम्हाला प्रॉफिट आहे. फक्त एकच गॅरंटी, दोनच गॅरंटी आहे, मेडिक्लेमची LICची. बाकी कुठे गॅरंटी नाही मित्रांनो. परंतु आपण त्या गोष्टी करायला पाहिजे. जसं घराला दारावर दार लावलं, वॉचमॅन ठेवलं, कॅमेरा ठेवलं, तरी चोरी होती आणि शेवटी चोरी झालेलं आपल्याला आपलं जे नुकसान झालेलं कोणी भरून देत नाही. तर शेवटचा स्टेज म्हणजे अंतिम स्टेज आहे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, इन्शुरन्स. आणि इन्शुरन्स केलं तर आपल्याला आपलं इन्कम रिकवर होतं, आपल्याला ग्रोथ होते. नुसतं प्रॉफिट आहे, खाली ओनली प्रॉफिट. बघा आता कुठल्याही व्यवसायामध्ये नोकरी करताना, जीवन जगत असताना धोके जास्त आहेत. माणूस जगेल माहीत नाही, माणसाला पेमेंट मिळेल माहीत नाही, नोकरी राहील माहीत नाही, अनेक धोके आहेत. परंतु एका साईडला खर्च कंपल्सरी आहे ना. एखादा माणूस एक्सपायर झाला म्हणून त्यांच्या मुलाच्या शिक्षणाला खर्च कोण देतं का? म्हणजे जिम्मेदारी वाढत चालली आहे आणि फिक्स आहे, आणि महागाई पण वाढत चालली आहे. म्हणजे तुमच्या अंगावरचं लोडिंग वाढत चाललं आहे. दुसऱ्या साईडला तुम्हाला लढण्यासाठी कसलीच गॅरंटी नाही. किंवा दिवसेंदिवस माणूस आयुष्य कमी होत चाललं आहे. म्हणजे काय होत चाललं आहे? इन्कम क्लोज होत चाललं आहे. माणसाचा प्रवास चालू आहे, जन्म आणि मृत्यू. जन्मल्यापासून जे प्रवास चालू आहे, ट्रॅव्हल डेथकडे चालू आहे प्रत्येक व्यक्तीचा. प्राण्याचा सुद्धा, सजीव निर्जीव, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे मित्रांनो. कुठलीही गोष्ट चिरंतर टिकणारी नाही मित्रांनो. आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ह्याच्यावर सिरियसपणा किंवा ह्याच्यावर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला शेवटी कळायला लागतं. कळतं तर प्रत्येकाला, परंतु शेवटी कळून उपयोग होत नाही. जसं एखाद्या विद्यार्थ्याला 1 मार्क कमी पडला तर पुन्हा तो मार्क कधीच ह्या आयुष्यात वाढवून घेता येत नाही. दुसरी एक्झाम देता येईल नापास झालं तर, परंतु आहे त्याला करेक्शन करता येत नाही. करेक्शन लाईफ नसतं मित्रांनो. म्हणून तर आपण काळजीपूर्वक आपण काम केलं पाहिजे. करेक्शन काही गोष्टी करता येत नाहीत, अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे, त्याच्यात आपला फायदा आहे. तर मित्रांनो, एखादा व्यवसाय असतो, भांडवल असतं, त्याचा खर्च चालू असतं, रेंट असतं, त्या शॉपला भांडवल असतं, त्या स्वतःचा मालकाचा पगार, कामगाराचा पगार, खर्च सगळे चालू असतात. दुसऱ्या साईडला माल किती विकेल माहिती नाही आणि प्रॉफिट किती होईल माहिती नाही. भांडवलावरलं इंटरेस्ट चालू असतं, सगळं काही चालू आहे, पण दुसऱ्या साईडला इन्कम नो गॅरंटी. तर मित्रांनो, एक तुम्हाला असा मॅजिकल फॉर्म्युला सांगतो. LIC ऑफ इंडियामध्ये सतत फायदा होतो. म्हणजे कसं आहे, जसं नोकरीचं उदाहरण सांगितलं, कलेक्टर तहसीलदार झालं तरीसुद्धा काम करावं लागेल तरच पगार मिळेल. एखादा व्यवसाय असेल तर दुकान उघडून उपयोग नाही, गिराईक आलं पाहिजे आणि व्यवहार झाला पाहिजे. आणि व्यवहार आणि गिराईक आपल्या हातात नाही. दर दिवशी धंदा किती होईल, कुठल्याही कपड्याचं दुकान असू द्या, हार्डवेअर, किराणा, कुठलाही बिझनेस असू द्या, टाटा, बिर्ला, बजाज, कुठलेही उद्योगपती असू द्या, बिझनेस किती होईल सांगता येत नाही. खर्च गॅरंटेड आहे आणि वाढत आहे. जसं पगार वाढवावा लागतो, लाईट बिलचं रेट वाढतात आणि एक्सपेन्सेस वाढतात, टॅक्सेस वाढतात. तर मित्रांनो, ह्याला एक पर्याय आहे, तो पर्याय करणं गरजेचं आहे आणि तो आपल्याच हातात आहे. इन्शुरन्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये होणारं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी केलेला करार आहे. आणि त्या करारामध्ये तुम्हाला फक्त नुकसान भरून दिलं जातं आणि प्रॉफिट दिला जातो. नुकसान नाही झालं तरी प्रॉफिट दिला जातो. म्हणून हे मॅजिकल इन्कम कॉन्ट्रॅक्ट कळणं गरजेचं आहे. हे 99% लोकांना कळत नाही, उशिरा कळतं. मित्रांनो, आपण पैसे कमवणार असतो, परंतु किती दिवस आपण हेल्दी राहू, काम करू, किंवा कधी कधी आपण हेल्दी असतो पण काम मिळत नाही, काम मिळालं तर करू शकत नाही, असे पण स्टेज येतात ना लाईफमध्ये, ओल्ड एज. तर मित्रांनो, हे सगळ्याचं उत्तर एकच आहे. LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. पूर्वी अशी पॉलिसी नव्हती. आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन आणि मेडिक्लेम. आणि ह्या तुम्हाला स्ट्रॉंग करणं गरजेचं, कारण हे नेहमी तुम्हाला घेता येत नाही. कारण हे घेण्यासाठी अपात्र कधी होऊ सांगता येत नाही. बऱ्याच वेळेस आमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी वाढवण्यासाठी ॲप्लिकेशन येतं, परंतु ते कधी वाढवून मिळत नाही. अनेक कारणं असतात त्याला. आजार, ॲक्सिडेंट, ऑपरेशन झालं तर,
किंवा वयानुसार पण प्लॅन वाढवून मिळत नाही आणि वय तर हळूहळू कमी होत चाललेलं आहे. धोका वाढत चाललेला आहे, परंतु दुसऱ्या साईडला आपण प्लॅनिंग न केल्यामुळे धोका अधिक वाढतो आणि त्या धोक्यामध्येच माणसाचं जीवन संपून जातं. तर व्यवसायामध्ये उत्पन्नाची गॅरंटी नाही, परंतु आपल्याकडे व्यवसाय न करता इन्कम सतत मिळतं मित्रांनो. मॅजिकल आहे. आणि 10,000 भरले तर 30 लाख रुपये उद्याच लिहून दिले जातात. मग हे का घेत नाहीत लोक? कारण माहिती नाही, अज्ञान. जसं भारताची लोकसंख्या एवढी का वाढली? अज्ञानापोटी वाढली ना. आता बघा, आत्तासुद्धा जी कमीवर आले, कंट्रोलवर आले, ते त्याचं कारण आहे की आता प्रॉब्लेम आहेत. कारण जास्त मुलं असेल तर रूम मिळत नाही, आपण मुलांचं संगोपन करू शकत नाही, खर्च करू शकत नाही ना, म्हणून कमी झालेलं आहे ना. पूर्वी कसं होतं, लोकसंख्या कमी असल्यामुळं आणि अज्ञान असल्यामुळे ते कळालं नाही. आता जगात नंबर 1 भारताची लोकसंख्या झाली आहे. चायना 1 नंबर होता. मित्रांनो, लोकसंख्या जरी वाढली तर दुसऱ्या बाजूला जसं आपलं खर्च वाढला तर महागाई वाढली तर काय करावं लागेल? आपल्याला इन्कम वाढवावं लागेल. दुसरा मार्गच नाही ना, नाही तर दिवाळा निघणार. जसं मी म्हणलं, गरिबी काय येते, गरिबी येण्याची कारणं काय, गरिबीचे दुष्परिणाम काय. जसं आता लोकसंख्या वाढली आहे, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आहेत ना. पेमेंट प्रत्येकाला कमी मिळतं आणि ती कमी पेमेंटमध्ये सुद्धा जास्त काळजीनं जास्त काम करावं लागतं आणि खर्चसुद्धा भागत नाहीत. म्हणजे जीवन हे एक सजा झालेली आहे मित्रांनो. काही काही लोक सुसाईड पण करतात ना त्रासानं. कर्जबाजारी झालं, घर चालत नाही, पैसे नसतात ना. शेतकरी आत्महत्या करतात ना. 2 लाख 3 लाखाचं जरी कर्ज असलं तर, कारण त्यांच्या त्या इन्कमनुसार किंवा त्यांच्या ऐपतीप्रमाणे खूप मोठं असतं त्यांना. एखाद्या श्रीमंत माणसाला 2-3 लाख काही वाटत नाही, परंतु ज्याच्या त्याच्या कंडिशननुसार, आर्थिक परिस्थितीनुसार त्याला ती जडच असतं मित्रांनो, म्हणून तो जीव दिला जातो मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या डोळ्यादेखत घडत असतात. आपण फक्त लूज राहतो. जसं मी नेहमी सांगतो, वायर जोडलं आहे कनेक्शन, आणि जर ते लूज असेल जॉईंट तर स्पार्किंग होऊन काय होतं, दोन्हीचा विद्युत प्रवाह बंद होतो. तिथं स्पार्किंग होऊन ते जळतं ना. तसंच आहे मित्रांनो, आपलं पण तसंच आहे. आपण लूज राहून शेवटी मग ते काहीच करता येत नाही, जोडताच येत नाही आणि सगळी लिंक तुटून जाते मित्रांनो. पावलोपावली धोका घेऊन जगण्यापेक्षा धोका कुणाकडं तर आपण देऊन त्याचं कॉन्ट्रॅक्ट करून जीवन जगलं पाहिजे, फ्री लाईफ जगलं पाहिजे. आणि बरेच लोक फ्री लाईफ जगत नाहीत, सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन जगतात आणि मग मोठा धोका होतो आणि पूर्ण कुटुंब बरबाद होतं किंवा धोक्यात येतं. जसं आता बघा, देश कधी सुधारतो? हजारो माणसाचं चांगलं झालं तर देशाची ऑटोमॅटिक दरडोई उत्पन्न म्हणतो ना आपण, देशाची प्रगती होते, देश चांगला होतो. परंतु काय होतं, त्याच्यासाठी अनेक फॅक्टर आहेत मित्रांनो. बरेच लोक काय करतात, गरिबी आपण आणली जाते. माझा 100% दावा आहे, गरिबी तयार होत नाही, आपण तयार केली जाते. जसं एखाद्या कंपनीत प्रोडक्शन तयार करतो ना आपण, तसं गरिबी न. आता मला सांगा, जन्म आपल्याला कुठं घ्यायचे? टाटा बिर्लाच्या पोटाला घ्यायचे का आपल्या रिलायन्सच्या का उद्योगपतीच्या किंवा गरिबाच्या? आपल्या हातात नाही, ऑप्शन नाही. परंतु आपण आयुष्यभर मेहनत करून, प्लॅनिंग करून, आपल्याला इन्शुरन्सची मदत घेऊन आपल्याला रिस्क कव्हर करण्यासाठी, जसं लढाईमध्ये ढाल असते ना, त्याच्यावर तलवारीचे वार झेले तर आपल्या हाताला लागत नाही, तसंच हे ढाल आहे एक प्रकारची. आणि ह्याचा जर सगळं वापर करून आपण यशस्वी होऊ शकतो ना. आपण आपल्या संकटावर मात करू शकतो ना. परंतु हे न करता, हे न केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. आपण जन्माला जरी गरिबीत आलो तर गरिबीत मरणं हे आपला दोष आहे मित्रांनो. आपण चांगली कामं केली, मी नेहमी सांगतो, निर्जीव पैसा आहे आपण तयार केलेला, आणि तो पैसा आपल्याला हरवतो. म्हणजे आपलं कुठं तर चुकतं ना, आपण तेच पैसे काय करतो, खर्च करतो. खर्चावर नियंत्रण नाही. कितीही उत्पन्न असू दे तुमचं, 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याला पगार घेणारे लोक आहेत, शेवटला त्यांना वाईट दिवस आहेत, जगण्यासाठी पैसे नाहीत. जसं विनोद कांबळे, आज जगण्यासाठी पैसे नाहीत. ॲक्टर A.K. हंगल, रेमंडचा मालक सिंगानिया, बघा हे लोकांना आज काय झालं आहे. अनेक लोक आहेत असे, खूप उदाहरण आहेत. त्याचं कारण प्लॅनिंग कुठं तर नाही त्यांचं, प्लॅनिंग. आता प्लॅनिंग बरेच लोक करतात. आम्हालासुद्धा आता मी गेले 25 वर्षाला या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. बरेच लोक म्हणतात आमच्याकडं प्रॉपर्टी आहे, आमच्याकडं पैसे बँक बॅलन्स आहे. मित्रांनो, साठवलेलं पाणी किती दिवस जातं? मग दरवर्षी पावसाची का गरज पडते? दरवर्षी शेतकरी पेरणी का करतात? मुलांना आपण शाळेत का पाठवतो? जे काही लोक नोकरीत असतात, मोठ्या चांगल्या नोकऱ्या, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर, रोज कामाला का जातात? मग जाऊ नये ना. नाही मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, साठवलेलं पैसे किंवा पाणी जास्त दिवस चालत नाही. आपण सुद्धा बघा, रोज जेवण का करतो? मग
एकदाच भरपूर जेवण करा ना 2-3 महिने जेवण करायची गरज नाही असं नसतं मित्रांनो. ही कंटिन्यू प्रोसेस आहे, त्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. तसं रोज पैसे येण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये असं नव्हतं प्रोव्हिजन पूर्वी, आता आहे आणि ते पण बंद होणार आहे. कारण त्याचं सांगतो, कुणालाही सतत पैसे देणं परवडणार नाही. आणि लिमिटेड भरायचे ना अनलिमिटेड पैसे नाही परवडणार. आणि ते पण 8% इंटरेस्ट रेट आणि 10% 2 प्लॅन आहेत आपल्याकडे. तर 8% आणि 10% व्याज बचतीला कुणीच देत नाही मित्रांनो. आणि लाईफटाईम इन्कम द्यायचे, लाईफटाईम इन्शुरन्स द्यायचा, असं परवडणार नाही. हे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ कायम तुम्ही सेव्ह करून ठेवा. हा प्लॅन संपल्यावर तुम्हाला खाली आठवेल. जसं आपल्याला पण पैसे खर्च झाल्यावर आठवतात ना, मी एवढं कमवत होतो, आज पैसे नाहीत माझ्याकडे. मग ही वेळ का आली? कारण कोणाचं तर आपण ऐकत नाही चांगलं. आणि चांगलं ऐकताना थोडा त्रास घ्यावा लागतो. जसं इंजेक्शन करताना त्रास होतो का नाही, सुई दंडामध्ये सुई जेव्हा डॉक्टर घुसवतो ना तेव्हा त्रास होतो का नाही. मग काही लोक घाबरतात. जसं ऑपरेशन करताना काही लोक घाबरतात म्हणून भूल दिली जाते ना. कारण ती नेसेसिटी असते, ते करणं गरजेचं असतं त्रास कमी करण्यासाठी. तसं थोडा त्रास घेतला तर जास्त त्रास कमी होतो. आता पैसे प्रीमियम भरत नाहीत आमच्याकडे. LIC ऑफ इंडियामध्ये लाईफटाईम पॉलिसी आहेत मित्रांनो, त्या घ्या. इंटरेस्ट रेट जास्त आहे, आपल्याला लोन मिळतं, आपल्याला मोठा इन्शुरन्स मिळतो. जसं 10,000 भरले की 30 लाख रुपये लिहून दिले जातात. असं बँक कोणीच करत नाही. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे. जसं व्यवसायाचं उदाहरण सांगितलं, एवढा बिझनेस असतो, आपला सगळं असतं, गिराईक नसेल तर आपल्याला टेन्शन येतं. परंतु टेन्शन घेऊन आपले प्रश्न सुटत नाहीत. प्लॅनिंग करावं लागतं. जसं भूक लागल्यावर त्रास होतो, परंतु अन्न खावं लागतं ना. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चलती का? किती दिवस ढकलणार गाडी? त्याला पेट्रोलच टाकावं लागतं. तसंच आहे मित्रांनो. इंधन पुरवठा, आपल्याकडे सतत पैशाचा पुरवठा केला जातो मित्रांनो. असं ATM, आता मला सांगा, ATMमधनं आपण पैसे काढतो, ATMमध्ये अकाउंटमध्ये असेल तर ATMमधनं निघतील ना. तुमच्या नावावर कोणी तर सतत पैसे भरतो, तुम्ही काढत असता. असं मॅजिकल प्लॅन म्हणजे फायदा आहे का तोटा आहे? आणि कसं असतं, आपण काय करतो, सिरियस बरेच लोक होत नाहीत फ्युचरच्या बाबतीत. त्याच्यामुळे ते भविष्यात ते अपयशी होतात किंवा त्यांचं नुकसान होतं. आपल्याला तर लाईफटाईम इन्कम मिळणार आहे, मग आपण घेतलं पाहिजे ना. आणि ते कधी घेता येत नाही ना. आता कित्येक लोकांना आम्ही प्लॅन देऊ शकत नाही. कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाचं ऑपरेशन झालं आहे. कित्येक लोकांनी ह्या प्लॅनला पैसे पण भरले होते, त्यांचे परत दिले पैसे. म्हणजे अनेक गोष्टी असतात ना त्या. कोणाचं फिजिकल फिटनेसपणा नसतो, ॲक्सिडेंट, ऑपरेशन, BP, शुगर, कोणाचं वय जास्त झालं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आपल्याला इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि लॉस ॲग्रीमेंट, उत्पन्नाचा करार आणि नुकसान भरून घेण्यासाठी केलेला करार, LIC ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थ, हे आता कलियुगामध्ये मोठी शस्त्र आहेत मित्रांनो. आणि ह्याचा माध्यमातून तुम्हाला जीवनामध्ये आनंद आणि फायदा करून घेता येतो. आनंद निर्माण होतो ना, त्रास कमी होतो आपला. आपलं नुकसान होणारं कोणी तर आपल्याला भरून देतं आहे, आणि ते पण पैसे परत काही नाही झालं तर. म्हणजे ओनली प्रॉफिट. नुकसान घेणार आणि फायदा देणार असं नसतं. दुकानात जरी आपण गेलो, 10 रुपये दिल्याशिवाय पार्ले बिस्किट पुडा मिळत नाही. असं होतं का? 10 रुपये तुम्हाला परत दिले आणि पार्ले बिस्किट पुडा पण. दुकानात गेलो कपड्याचे, आणि कपडे पण दिले आणि त्याने पैसे पण दिले, असं होतं का? पण इथं होतं. आणि ह्याच्याबद्दल जागरूकता नाही, अज्ञान आहे, लिटरसी आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच आज नुकसान होते आपल्याला. एकच, जसं लोकसंख्या वाढल्यानंतर काय होतं, आपल्याला जे लोक आहेत जीवन त्यांना तर सांभाळावंच लागतं, पण पर्याय काय, इन्कम वाढवलं पाहिजे. आता आपल्या भारतामध्ये उद्योग वाढले नाहीत. चायनाने त्यांची लोकसंख्या वाढली, परंतु त्यांनी बिझनेसमध्ये पैसे कमवले त्याच्यामुळे, आणि लोकसंख्येवर कंट्रोल केला. तसं गरिबी येण्याचं कारण काय असतं, तुमचा खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतं. तर आपल्याला काय करावं लागेल, खर्चावर नियंत्रण आणावं लागेल आणि उत्पन्न वाढवावं लागेल. आता बरं, आता ह्याच्यासाठी मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट कुठले आहेत, LIC ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थ. आता LICमध्ये जर बचत केली तुम्हाला, तर ती वेळोवेळी वापरता येते. म्हणजे तुम्हाला काम त्याचा यूज पण करता येतं आणि ग्रोईंग पण करता येतं. असं कॉन्ट्रॅक्ट आहे नाही. 100 इयर, 15 वर्ष भरायचे आणि 100 वर्ष पैसे देणार प्लॅन. काम तर मिळतं का मला सांगा. मग आपण काय केलं पाहिजे, आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. कधीही मिळत नाही. आपली हेल्थ बिघडली, निरोगी प्रकृती नसेल तर हे करार करता येत नाहीत. तसं तुम्हाला सांगतो, व्यवसाय न करता पैसे मिळणारा, गरिबी दूर करण्यासाठी ह्या शस्त्राचा वापर केला पाहिजे मित्रांनो. आता दिवसेंदिवस काय होत चाललं आहे, बरेच लोक काय करतात, इन्कम आहे परंतु खर्च जास्त आहे. मग ह्यांना हे प्लॅन घेता येत नाही आणि परत गरिबी वाढते आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात. हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले की देशसुद्धा गरीब होतो.
म्हणजे आपलं काम जर आपण नीट नाही केलं तर मित्रांनो इनडायरेक्टली आपल्याला तर डायरेक्ट इफेक्ट होतात आपल्या कुटुंबावर, परंतु समाज देश यांच्यावर पण परिणाम होतात. म्हणून प्रत्येक माणसानं चांगला विचार करून सुरक्षित राहिलं पाहिजे. जसं आता 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी आहे ना, माणसाला नाही. मग माणसं कुठं काढतात, टाळटाळ करतात. बऱ्याच लोकांचा इन्शुरन्स नसतो. इन्शुरन्स म्हणजे काय तेच बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही. इन्शुरन्स म्हणजे उत्पन्नाचा करार आणि नुकसान झालं तर भरून द्यायचा करार. तुम्हाला काही नाही झालं तरी प्रॉफिट 100% होतो. 1 लाखाचे 2 लाख मिळतात गॅरंटेड. झालं तरी उद्याच मिळतात. समजा 2 लाखाची पॉलिसी असेल तर उद्या 4 लाख रुपये आपण देतो, एक जरी प्रीमियम भरला असेल. आणि सेव्हिंगच्या माध्यमातून FD होते, फिक्स्ड डिपॉझिट तयार होतं. आणि फिक्स्ड डिपॉझिट हे मॅजिकल आहे, दरवर्षी त्याच्यातले पैसे काढून ते वाढतात. म्हणून करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दोन्ही शस्त्र घ्या, नाहीतर आपली हार होणार, आपण फेल होणार लाईफमध्ये, आपलं नुकसान 100% होणार. बघा ना, आज तुम्हाला ह्याचं जर उदाहरण बघायचं झालं तर ओल्ड एज जे उतारू आहेत ते सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. आयुष्यावर पैसे कमवून पैसे का नाहीत आणि त्यांना किंमत पण नाही. कारण पैसे कमवायचं बंद झाले की किंमत ऑटोमॅटिक कमी होती. बघा ना, आता तुम्ही बघा सिनियर सिटीजन जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, वयस्कर जे रिटायर झालेत, जे नोकरी व्यवसायात नाही कुठूनही असो, त्यांच्याशी चर्चा करा. पैशाचा प्रश्न तुम्हाला कळेल. किंवा एखादा विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा, त्या मार्काचं महत्त्व. एखादा रुग्ण शेवटच्या स्टेजला ट्रीटमेंट घेतात, त्याच्याशी चर्चा करा, काय चुका झाल्यात. आपल्याला गंभीरता जर बघायचं असेल चुकीचे तर तिथं जावं, चौकशी करा आणि नंतर तुम्ही दुरुस्त करा. तुम्ही तिथं जातच नाही, तुम्ही बघत नाही तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. मग शेवटी कळत, त्यांच्यासारखेच आपले पण हाल होतील. बऱ्याच लोकांना शेवटी सगळं कळायला लागतं आणि तो पण वेळ निघून गेलेला असतो. समय आणि समज ही लवकर आली पाहिजे, त्याच्यात आपला फायदा. जसं नोकरी लवकर लागली तर काय होईल, आपल्याला सॅलरी जास्त, इन्कम जास्त कमवता येईल ना. नोकरी लागायचं आपल्या हातात नसतं, परंतु प्लॅन घ्यायचा आपल्या हातात आहे ना. आणि आपण काय करतो, क्रम चुकवतो. सर्वप्रथम आपण बचत केली पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. आपण काय करतो, खर्च करून उरले तर बघू, असं कधीच होत नाही. ऑटोमॅटिक खर्च वाढतात, महागाई वाढते, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात. पैसाच कमवून पैसा दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे जवळपास 99% लोकांचं गणित आहे. पैसे जास्त झाले तर असं कुणीच नाही, पृथ्वीवरच नाही. मोठे मोठे लोक उद्योगपतीसुद्धा अजून बिझनेस करतात नवीन. तसं पैसे काय केले पाहिजे, जनरेट केले पाहिजे, खर्च कमी केला पाहिजे, तरच गरिबी संपेल. नाहीतर कितीही पैसे कमवा काही होणार नाही. कारण कुठं तर कंट्रोल पाहिजे. गाडीचा वेग कितीही वाढवला, गाडी कशी पळवली तर ॲक्सिडेंट होतात ना. ब्रेक लावूनसुद्धा ॲक्सिडेंट होतात का नाही. तसं मर्यादित नियंत्रण पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. व्यवसायासारखं उत्पन्न मिळेल, तुमचं भांडवल पण वाढेल. जसं 10,000 रुपये तुम्ही भरले तर तुम्हाला 15 वर्षानंतर तुमचे 16-17 लाखाचे 21 लाख रुपये होतात. आणि 21 लाख रुपये सतत पैसे मिळून 22 लाख, 23 लाख, 24 लाख. म्हणजे व्यवसायामध्ये कसं असतं, भांडवल कमी होतं. प्रॉफिट जेव्हा, जसं वस्तू आपण विकतो तर काय होतं, वस्तू विकल्यावर कमी होतात ना. वस्तू काय विकतो आपण, प्रॉफिटसाठी. सतत भांडवल, माल भरावं लागतं ना. किराणा दुकान, भाजीपाला, कपड्याचं, कुठल्याही दुकानाला. इथं तसं नाही. 15 वर्षानंतर तुम्हाला पैसे भरायचे नाहीत, परंतु ते पैसे वाढत असतात आणि दरवर्षी पण मिळतात. म्हणजे जसं एखाद्या घर जाग्याचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला रेंट पण मिळते आणि प्रॉपर्टीची किंमत पण वाढते. तसंच आहे मित्रांनो. आणि गॅरंटेड आणि लाईफ टाईम. कारण गॅरंटी हा शब्द तुम्हाला कुठंच मिळणार नाही, आयुष्यातच मिळणार नाही. कुठंही गॅरंटी कशाची नसतात. एखादा कलेक्टर, तहसीलदार जरी असेल तर नोकरी टिकेल का नाही माहीत नाही, अपंग होणार आहे का नाही, निरोगी राहणार आहे का हे माहीत नाही. मग कारण कुठल्याही गोष्टी नाही आहेत. फक्त LIC ऑफ इंडियामध्ये इन्कम कंटिन्यू मिळतं आणि ग्रोईंग होतं इन्कम. सिक्युरिटी पण आणि इन्कम पण, दोन्ही गोष्टी होतात. म्हणून गरिबी जर येऊ द्यायचं नसेल तर ह्या लवकर गोष्टी घेणं गरजेचं आहे. आणि ह्या जर नाही घेतलं तर गरिबी 100% येणार. कारण पैसे कमवायचे एक दिवस बंद होणार, म्हातार होणार आणि खर्च चालू राहणार. आणि पुन्हा बेइज्जत पण होते, अपराध्यासारखं, गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागतं पैसे नसल्यास. कुणीही बोलतं, कुणीही किंमत देत नाही मित्रांनो. म्हणून एवढं एक लक्षात घ्या, मी जे सांगतोय ती, पैसे कमवा आणि LICमध्ये पॉलिसी काढा. का, LICमधल्या पैशाला लॉकिंग असतं, त्याच्यामुळं असं गोदरेजचं कपाट आणतो, गोदरेजचं कुलूप का आणतो आपण, सुरक्षित राहण्यासाठी. तसं मोठी सुरक्षितता LIC ऑफ इंडियामध्ये मिळते. आणि पैसे लिक्विडिटी, लोन म्हणून वापरता येते. त्याच्यामुळे आपली सारखं सतत प्रगती होती. जसं शाळा, आपण इंग्लिश मिडियमला मुलाला शाळेत पाठवतो, कधी पण आणायला जातो का, त्याचे रेग्युलेशन नियम पाळतो का नाही,
पैसे देऊन आपण नियम पाळतो. इथं तर पैसे मिळतात तुम्हाला. भरलेले पैसे कुठे मिळतात का? शिक्षणाला आपण एवढा खर्च करतो. जसं म्हणलं ना मी, हे बिझनेस टाईप आहे मित्रांनो. बरेच लोकांना त्याच्यावर लक्षात येत नाही. बरेच लोक पहिले काय म्हणायचे, भरपूर मुलं असले की जास्त पैसे कमवतात. पण त्या मुलाला पहिलं खर्च करावं लागेल ना. तसंच आहे ना, LICमध्ये सुद्धा तुम्हाला पहिलं प्रीमियम भरावं लागेल तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. पण गॅरंटेड आहे ना. तिथे एखाद्या मुलगा भरपूर शिकला तर त्याला नोकरी लागेल माहिती आहे का? त्याची नोकरी टिकेल माहिती आहे का? म्हणजे रिस्की, सगळं रिस्क, लाईफ रिस्क आहे ना. जसं आता पावसाळ्यात धरणाची दारं नाही अडवली तर काय होईल? पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही. तसं तुम्ही आज जे पैसे कमवताय ते जर नाही ठेवले तर तुमच्या आयुष्याचा उन्हाळा होईल. पैसे कमवून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि गरिबी वाटायला येईल. आणि गरिबी आल्यानंतर दुःख येतं आणि गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागतं. सजा, कारण आपण चूक केली की आपल्याला ती सजा मिळतच असते मित्रांनो. निसर्गाचा नियम आहे. फक्त चुका करू नये, वेळेच्या वेळा दुरुस्त केल्या पाहिजे. चुका कधीही दुरुस्त पण करता येत नाही. म्हणून आपल्याला गरीब जर येऊ द्यायचे नसेल तर आपल्याला गॅरंटेड आपल्याला लाईफ टाईम इन्कम पाहिजे असेल तर LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या. आयुष्यभर पैसे मिळतात. 15 वर्षेच भरायचे. आणि मेडिक्लेम पण मोठा घ्या, कारण मेडिक्लेम सतत आपल्याला वाढवून मिळत नाही. ॲक्सिडेंट, ऑपरेशन, आजार कधी होईल, किती मोठा असेल माहीत नाही. आणि रिस्क जसं वय वाढेल तसं धोका वाढत असतो. बरेच लोक शेवटी येतात पॉलिसी करत, त्यांना पॉलिसी पण मिळत नाही आणि मानसिक तणाव ऑटोमॅटिक वाढत जातो. जीवन नरकासारखं बनतं मित्रांनो. आपण बघा, कुठलेही चांगले काम नाही केले, वेळेला नाही केले तर आपल्याला सजा आपण देतो. म्हणतो लोक सुसाईड करतात. काही विद्यार्थी मार्क नाही मिळाले, नापास झाले की आत्महत्या करतात. काही लोक कर्जबाजारी झाले की आत्महत्या करतात. काही लोक आजारानं, दुर्गंध आजारानं जर पछाडला असेल तर आत्महत्या करतात. आणि ते जीवन जी जगत असतात ना, ती एक सजा म्हणून अंतर काटत असतात. जीवन जगत नाही. जीवन जगणं वेगळं आणि अंतर काटणं वेगळं. जसं एखाद्या प्रवासात आपण काय करतो, आपण प्रवास त्या गावाला जातो ना, म्हणजे टायर फिरत असतात. अंतर काटणं वेगळं आणि प्रवासाचा आनंद घेणं वेगळं आहे. कारण काही लोक मरण येत नाही म्हणून जगत असतात. मग ही अशी वेळ काय, ते कर्माने येते आणि कर्म आपल्या हातात आहे. जात, धर्म, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही मित्रांनो. हे सगळं चुकीचं आहे, थोतांड आहे. तुमचं कर्म श्रेष्ठ आहे. कुठल्याही जाती धर्मातला माणूस कितीही मोठा होऊ शकतो. आणि कर्माला वेळेच्या वेळी कर्म करावं लागतं. कधीही काही करता येत नाही. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊ शिक्षण घेऊ शकलो नाही तर आता पैसे आल्यानंतर घेता येते का? त्यावेळेस पैसे नसतात. समजा काही विद्यार्थ्याला पैसे शिकायला मिळत नाहीत म्हणून त्यांचं आयुष्य म्हणजे बनावं तसं बनत नाही ना. परंतु ज्यावेळेस कमवायला लागल्यानंतर त्यांना शाळेत कॉलेजमध्ये जाता येते का? कारण वेळ असते प्रत्येक गोष्टीला. वेळेतच त्या गोष्टी सगळ्या केल्या तर त्याचा फायदा नक्की होतो, नुकसान होत नाही. नुकसान टाळायचं असेल तर वेळेला महत्त्व द्या. वेळ ही आपल्याला विकत घेता येत नाही, वाढवता येत नाही आणि गेलेली वेळ आणता येत नाही. गरिबी ही केवळ आणि केवळ आपल्या कर्माचंच फळ आहे, जाती धर्माचं नाही, नशिबाचा खेळ नाही. बरेच लोक नशिबावर लुटून आपल्याला मुक्त करतात, समाधान मानतात. मित्रांनो, ते चुकीचं आहे. कारण चुका करायच्या आणि काहीतरी म्हणून समाधान मानायचं म्हणजे हे गोड बंगाल आहे मित्रांनो. आणि हे बरेच लोकांच्या मनामध्ये असतं. हे पळवाट आहे मित्रांनो, पळवाट. आणि पळवाटीतनं माणसाला कधी यश मिळत नाही. म्हणून आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन लवकर घ्या. मेडिक्लेम घ्या, उशीर करू नका. कधी आपलं पैसे मेडिक्लेम आणि LICची पॉलिसी घ्यायचं दार बंद होईल सांगता येत नाही, कोणाच्याच हातात नाही. बरेच लोक म्हणतात आम्हाला 2 महिन्याला, 4 महिन्याला. हे सगळं चुकीचं आहे. कारण तुम्हाला तिथं नंतर मिळेल का नाही कुणीच सांगू शकत नाही. आम्ही सांगू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. इन्शुरन्स कंपनीसुद्धा सांगू शकत नाही तुम्हाला मिळेल का नाही. कारण हेल्थ चांगली राहिली माहीत नाही आणि वय वाढत चालले, प्रॉफिट कमी होतो ना. बघा, जिवंत असताना तर पैसे मिळतात, मेल्यावर पण पैसे मिळतात. म्हणजे जिंदगी के साथ जिंदगी के बाद आपल्याकडे सतत पैसे मिळणार प्लॅन आहे आणि गेल्यावर सुद्धा मोठी रक्कम मिळते. म्हणजे बघा, असं इन्कमचं कॉन्ट्रॅक्ट कुठंच नाही पृथ्वीवर. जन्माला आल्यावर माणूस 20-25 वर्षे शिक्षण घेतो, तो काम करत नाही, त्याचा आईवडील त्याला सांभाळतात, त्याचा खर्च करतात. पुन्हा 25 वर्षांनंतर कमावा लागतो, 30-60पर्यंत, 30-35 वर्षे. त्याच्यानंतर परत इन्कम बनवतं. म्हणजे आयुष्यामध्ये 3 स्टेज आहेत. 2 स्टेजमध्ये इन्कमच नसतं, एकच स्टेजमध्ये इन्कम येतं. आणि ते इन्कम पुढच्या ओल्ड एजमध्ये वापरण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं. नाहीतर ओल्ड एजमध्ये आपल्याला गुन्हेगारासारखं, अपराध्यासारखं मानहानीचं जीवन जगावं लागतं. आणि ते आज पाहण्यासाठी तुम्ही वयोवृद्ध जे लोक आहेत, रिटायर झाले, त्यांच्याशी चर्चा करा. हॉस्पिटलमध्ये जाऊन चर्चा करा पैशाचं महत्त्व. एखाद्या विद्यार्थ्यांना नापास झालेल्या विद्यार्थ्याशी चर्चा करा. त्याचं काय म्हणजे
कसं आहे, कुठली घटना घडण्याच्या अगोदर त्याचं गांभीर्य ओळखा, म्हणजे तुम्हाला तसे दिवस येणार नाहीत. बरेच लोक काय आहे, घटना घडल्यावर बी सावध होत नाहीत, मग ते क्रश होतात आयुष्यातनं. म्हणून अशा चुका घडू नये मित्रांनो. आयुष्यभर बिझनेससारखं इन्कम मिळेल, काम न करता पैसे मिळतील, गरिबी येणार नाही. आणि आयुष्यातलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी हे प्लॅन लवकर घ्या, उशीर करू नका. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, लाईफ टाईम इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि लॉस ॲग्रीमेंट. जीवनामध्ये तुम्हाला सतत पैसे मिळतील, काही झालं तरी पैसे मिळतील, नाही झालं तरी पैसे मिळतील, गॅरंटेड. आणि तुमच्या जीवनात होणारं जे नुकसान आहे, हॉस्पिटलायझेशन, ॲक्सिडेंट नसो किंवा आजारा नसो, त्याचा खर्च मिळेल. म्हणजे दोन्ही हत्यारं, दोन्ही इन्स्ट्रुमेंट या कलियुगामध्ये प्रत्येकाला आवश्यक आहेत. फक्त त्याचं महत्त्व कळण्यावर आहे. आणि काही लोक केलेलं ॲग्रीमेंट चालवत नाहीत, त्यांच्यासाठी तर जबरदस्त खतरनाक धोका आहे. कारण माहिती असून तुम्ही स्वतःवर कटकारस्थान रचल्यासारखं होईल, स्वतःला बॉम्ब न उडवल्यासारखं होईल. बॉम्ब कधी फुटेल सांगता येत नाही, कारण उद्या काय घडेल कुणी सांगू शकत नाही ना. गाड्याला ब्रेक लावून का आपण फिरतो? मग गाड्याचं ब्रेक लावून फिरा ना, मग कळलं, एका मिनिटात कळेल. घराला कुलूप न लावता जावा ना तुम्ही बाहेर. म्हणजे लॉस कधी होईल सांगता येत नाही. सिक्युरिटी घेऊन लॉस होतो. घराला लॉकवर लॉक लावून, दारावर दार लावून चोऱ्या होतात. आणि शेवटी इन्शुरन्सच तुम्हाला मदत करतो, कारण हे कॉन्ट्रॅक्टच तुमचं लॉस ॲक्सेप्ट केला त्यांनी आणि फक्त प्रॉफिट दिलं आहे. लगेच कॉन्ट्रॅक्ट करा, उशीर करू नका. आपलं इन्कम वाढवण्यासाठी गरजेचं आहे आणि नुकसान भरून काढण्यासाठी गरजेचं आहे. ओके, थँक्यू.